कम्युनिस्ट पक्षांचा काल निघालेला मोर्चा हा 36 तासाच्या नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेला आहे आणि या ठिकाणी आता रात्री 7:30च्या नंतर पूर्ण मोर्चेकऱ्यांनी जे आहे जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। स्वतः आपण जर बघू शकता या ठिकाणी आमदार विनोद निकले यांच्या हे स्वतः या ठिकाणी बसून आहेत आणि महिलांची संख्या जर बघितली तर जवळपास 30 ते 40 हजार मोर्चेकऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ही महिलांची आहे। महिला ज्या आहेत या मोर्चामध्ये सहभागी होऊन जवळपास 70 किलोमीटरचा प्रवास जे आहे या महिलांनी स्वतः चालून केलेला आहे। ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जर बघितला आपली पूर्ण जो पालघर बोईसर रस्ता जो आहे हा मोर्चेकरांनी या ठिकाणी पूर्णपणे जाम करून टाकलेला आहे आणि आजूबाजूचं जेवढं जिल्हाधिकारी कार्यालयाचा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर जाम करून या ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। माझ्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत। ताई, काय म्हणजे कशा पद्धतीनं आपण या मोर्चामध्ये आता सहभागी झालेला आहे, दिवसभर आपण चाललेला? आम्ही कालपासून चालतोय आणि आज आम्ही संध्याकाळी येऊन इथे पोहोचलो, परंतु इथे जे पोलीस प्रशासन आहे ते अत्यंत वेगळ्या पद्धतीने आमच्याशी वागलेत। खरं म्हणजे आम्ही 2 दिवसापासून चालत आहोत, जराही या शासनाला म्हणा किंवा पालघरच्या पोलीस प्रशासनाला म्हणा कोणालाही त्याचं काहीही वाटलं नाही आणि आमच्या महिला अक्षरशः इथे उभ्या राहून चक्कर येऊन पडत होत्या, परंतु त्यांचीही दखल घेतली जाईल। साधी ॲम्ब्युलन्सची सुद्धा सोय केलेली नाही आहे। आता सुद्धा आम्हाला इथे बाहेर बसावं लागतंय, परंतु आम्ही मागण्या ज्या घेऊन आलोय त्या मागण्या आमच्या पदरात पाडल्याशिवाय आम्ही निघणार नाही आहोत इथून। कारण आम्ही उद्यापासून जर ह्यांनी काही तो त्यांचा मध्ये घ्यायचा की नाही तो निर्णय कळवला नाही तर आम्ही या कार्यालयाला घेराव घालणार आहोत आणि घेराव घातल्यानंतर कोणीही आम्ही कोणालाही जाऊ देणार नाही। तुम्ही काय सांगणार किंवा कशा पद्धतीने या आंदोलनाचे, कारण महिलांची संख्या या आंदोलनामध्ये मोठी आहे? महिलांची संख्या मोठी आहे कारण महिलांच्या रोजच्या आयुष्याशी निगडीत सगळे प्रश्न या आंदोलनात आहेत। स्वतःहून उत्स्फूर्तपणे पैसा गोळा करून पदरचा खर्च करून आलेल्या महिला आहेत। 8-8 दिवसाची शिदोरी घेऊन आल्या आहेत। तुम्ही फिरून बघू शकता, सगळा शिदा व्यवस्थित 8 दिवस पुरेल इतका आणला आणि मुळात त्यांच्या गरजाच फार कमी आहेत। 8 दिवसाचा शिदा 15 दिवस कसा पुरवायचा हे सरकारने इतके वर्ष ट्रेनिंग दिलेलंच आहे। त्यामुळे ज्या पद्धतीने ते वागले तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय। आम्हाला आज सुद्धा येऊ दिलं नाही, आधीपासून कळवून अतिशय इनसेन्सिटिव्ह असंवेदनशील पद्धतीने पोलीस प्रशासनही वागलेलं आहे। त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना उत्तर देऊ। आज तर आम्ही बसलोय घेराव घालून, बघूया आम्ही पण काही, त्यांनी 100 सुनार की तो एक लोहार की, काहीतरी आम्ही ते देऊच त्यांना। या आंदोलनामध्ये एकूण महिला किती असतील आणि या रात्रीची वेळ आहे, या आंदोलनामध्ये महिलांची कशी व्यवस्था केल्या जाते? महिलांची व्यवस्था म्हणजे ज्या पद्धतीने आज तुम्ही बघता इथे की ज्या पद्धतीने पुरुष ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी महिला सुद्धा आहे आणि म्हणजे थंडी असेल की चालायचं असेल हे सगळं आज सोडून, कारण जेव्हा हे प्रकल्प जातात तेव्हा विस्थापन किंवा रोजगाराचा प्रश्न येतो तेव्हा 5-6 महिने बाहेर जाऊन अशाच पद्धतीचे बाहेर जाऊन पडाव टाकतात आणि मजुरी करतात। त्या पद्धतीने जर हे आपण 2 दिवस बघितले तर महिलांसाठी काहीच त्रास नाही, कारण याच्यापेक्षा जास्त महिलांना त्रास होतोय रोजच्या जीवनामध्ये आणि याच्यासाठी महिला ह्या स्वतःच्या खर्चाने त्याने नियोजन केलं प्रत्येक पाड्यामध्ये की महिला किती निघणार, कुठल्या महिलांचे किती महिला असतील या मोर्चात? जवळपास 30,000पेक्षा जास्त महिला आहेत याच्यामध्ये। तर त्या पद्धतीने महिलांची संख्या सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। आपण काय सांगणार की एकंदरीत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, महिलांच्या मूलभूत प्रश्नांसाठी आज महिला ही रस्त्यावर उतरलेली आहे। पालघर जिल्हा हा मोठ्या प्रमाणामध्ये समस्येने ग्रासलेला आहे। अशा अवस्थेत तुम्ही जिल्हा प्रशासनाकडे येतात त्यावेळेस प्रशासन सुद्धा कानाडोळा करताना दिसतंय, कारण सर्वात जास्त महिलांना हे रेशन, पाणी आणि हे स्मार्ट मीटर हे जे आहे ते आपल्या ग्रामीण भागात सर्वात आरोग्य हे सर्वांना म्हणजे सर्वात जास्त महिलांना त्रास होतो। जे घर चालवणे ते महिलांना त्याच्यातून भागावं लागतं आणि जर आज हे कालपासून महिला 2 दिवस आपल्या ह्याच्यात आहेत लॉंग मार्चमध्ये, ते सर्व घरची मुलं वगैरे घरदार सोडून इथे आहेत, परंतु आज
परंतु सरकारला त्याचं काही पडलेलं नाही. आता तुमची पुढची दिशा कशी असेल, कारण तुम्ही तर ठिय्या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पुढची दिशा ही अशी असेल की जर हे आमचे जे प्रश्न काही सोडवले नाहीत तर आम्ही अजून उद्या दुसरी ही महिला बोलवून आणि आम्ही इथे जाग्यावरच बसणार आहे. निश्चितच आपण बघितलेलं आहे की ह्या सर्व महिला ज्या आहेत ह्या ठाण मांडून बसलेल्या आहेत. त्यांचे मूलभूत प्रश्न घेऊन जे आहेत या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत, कारण या मोर्चामध्ये सर्वाधिक संख्या जी आहे ही महिलांची संख्या आहे आणि जवळपास ज्या 12 मागण्या आहेत या महिलांशी निगडीत असल्यामुळं या महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आणि आता यांचं ठिय्या आंदोलन जे आहे हे सुरू झालेलं आहे. शासन नेमकं किती या मोर्चाकडे सकारात्मक घेतंय याकडे मात्र आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.